पुढचा चेंडू इथे मात्र खोलवट टप्प्यांचा चेंडू आहे. खोदून काढण्याचं काम, जोरदार अपील इथे केली जाते. अपील इथे फेटाळून दिली जाईल. चेंडू मात्र इथे निर्धाव आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सागर सकपाळ. इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अप्रतिम गोलंदाजी, जे पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू देखील आपण पाहिलं तर निर्धाव आहे. पुढचा चेंडू सागर याचा इथे चांगलं पदाला तिथ्य, इनसाइड आउटचा फटका. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. दन 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 करत चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 धावा. आतापर्यंत जो निर्णय घेतलाय तो योग्यच ठरतोय पीसीएमसी संघाचा. पिंपरी चिंचवड विरुद्ध आपण पाहतोय बारामती. सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये जंपलेला आहे. पुढचा चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी इथे नो बॉलचा कॉल केलाय. अतिरिक्त धाव, नो +1 अशा 2 धावा इथे मिळतात. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. चुकीचा चेंडू तिथे हाताळला. ओव्हर स्टेपिंग. इथे आता अभिजित स्ट्राईकला येतोय. संघाचा संघनायक उघड्या डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुढचा चेंडू इथे फ्री हिटचा चेंडू. चांगला झेल टिपला परंतु इथे फ्री हिट आहे. इथे फ्री हिटचा चेंडू होता. 95% फलंदाज बाद नव्हता इथे. 95% संधीच होती तेवढी. 5% म्हणजे धावबाद. इथे बचावलाय. अभिजितला जीवदान मिळतंय कारण फ्री हिटचा चेंडू होता. झेलबाद तिथे नव्हता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे अलॉंग द कार्पेट. चेंडू कव्हरच्या दिशेने. इथे मात्र मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतोय फटक्यांचा चांगला आविष्कार. 4 4 4 4 चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत एकूण झाली गोळा धावसंख्या होते बिनबाद 16. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विशाल. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा. दिशा मात्र भरकटली जाते डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला केलंय दंडित. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा पुन्हा एकदा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. 17. पुन्हा एकदा मैदानामध्ये खतरा आहे. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर तुंबरस झालाय. शरीराचा वेध इथे घेतला जातोय. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. बॅटवरतून चेंडू ज्यावेळेस ब्रश झाला ना त्यावेळेस चेंडू चेहऱ्यापर्यंत आलाय. जे कुठलीही गंभीर दुखापत नाहीये कळवलंय मकरंद याने. परंतु थोडंसं जपून खेळलेलं कधीही चांगलं जर आयुष्यभर क्रिकेट खेळायचं असेल तर. पुढचा चेंडू इथे मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मोठा मासा इथे लागतोय गळाला. मकरंदाचा खेळ इथे संपुष्टात. पहिला फलंदाज. बॅक 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 टू द पॅव्हिलियन.
प्रेक्षकांची हळूहळू गर्दी या मैदानामध्ये होते. खऱ्या अर्थाने सत्कार मूर्तींची सर्वजणच वाट पाहत आहेत. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा संपन्न होते, अप्पासाहेब शिंदे यांचं काहीच वेळामध्ये इथे शुभागमन होणार आहे आणि त्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला आदरणीय आहे. त्यांच्या स्वागतासाठी ही जंगी तयारी मैदानामध्ये सुरू झालेली आहे. मॅच देखील अगदी मोक्याच्या क्षणावरती येऊन थांबलेली होते. धावसंख्या होते ती 17 धावा. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. लेगलांचा फटका इथे एका धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 18 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. विशाल याने चांगली कामगिरी केली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात आणि आघाडीचा एक विस्फोटक फलंदाज त्याने बाद केला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशाल यांची. विशाल कामगिरी. पुढचा चेंडू अभिजित साठी. संघाचा संगनायक स्ट्राईकला सज्ज आहे. इथे आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करेल. इथे हातात आलेली संधी गमावलेली आहे. संघनायक 2 वेळा बचावलाय. कॅचेस विन द मॅचेस. छोडा कॅच छोडा मॅच अशी सिच्युएशन आहे या मैदानामध्ये. या स्पर्धेमध्ये आपण कितीतरी अशा मुवमेंट्स बघितल्यात. पुढचा चेंडू इथे स्विंग अँड मिस. अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू गेला. ती गोलंदाजाने देखील देवाचा दावा केला असेल की का तो चेंडू यष्ट्यांना आदळला नाही, परंतु फलंदाजाने देखील आपल्याच देवाला आवाज दिला असेल. बरं झालं की चेंडू यष्ट्यांवरती आदळला नाही. आता देव नक्की कोणाला पावणार. धावसंख्या होते ती 19. 2 षटकांचा खेळ संपल्यात. फक्त 3 धावा खर्च केल्यात. फार कंजूस गोलंदाज हा. कंजूसीने धावा खर्च करतोय. धावा याच्या गोलंदाजीमध्ये खर्चच होताना पाहिल्या नाही. मागच्या मॅच मध्ये देखील सेमीफायनल मध्ये अफलातून गोलंदाजी केली. गेलेली मॅच पुन्हा एकदा खिचून आणण्याचं काम ते विशालने केलं. गोलंदाजी मार्क वरती येतोय विजय. बघा विशाल त्यानंतर लगेच विजय. नावातच विजय. संघासाठी विजयी कामगिरी करेल का. कॅप्टन इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. संघनायक आणि प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक देखील फलंदाजीसाठी सज्ज आहे. धावसंख्या होते ती 19 रन्स ऑन अ बोर्ड. पुढचा चेंडू. पहिला चेंडू फुल टॉस. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. अलॉंग दी कार्पेट. चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. सिंगल. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 20. मेगा फायनल मैदानामध्ये सुरू आहे. 4 दिवसांचं युद्ध शेवटच्या टप्प्यामध्ये मेगा फायनल मध्ये येऊन थांबलेला आहे. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत आहे. सोडून देण्याचं काम केलंय. इथे चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. या गोलंदाजाकडे तेवढा मोठा क्लास आहे. चांगली गोलंदाजी आहे. अचूक टप्पा. योग्य नियंत्रण आणि चेंडूला वळवण्याची ताकद देखील आहे. धावसंख्या होते ती 20. पुढचा चेंडू. इथे मोठा प्रहार केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलच मिळणार आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. 21 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे फुल टॉस. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल का. चेंडू गेलाय सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र संघाचा संघनायक आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 25 धावा. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने फार मोठा गॅप. चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. दन 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 करत येतोय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. जे जीवदान मिळालं ना त्या जीवदानावरती म्हणजे त्या जखमेवरती मीठ चोळायचं काम इथे फलंदाज करतोय. पुढचा चेंडू. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय.
डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे वेगात येईन, चेंडू अडवेल, फेकी करेल, सिंगल, फक्त आणि फक्त एकच धाव. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद, 30 धावा झाल्यात. 30 धावा. षटक क्रमांक मैदान. चला पटपट खेळा. तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करायची हे लक्षात असू द्या. बॅड लाईटचं कारण चालणार नाही. एक्स्ट्रा दिवस स्पर्धेमध्ये आहे नाही. या ठिकाणी आजच्या दिवसामध्येच शेवटच्या दिवसातील शेवटची मॅच आजच संपन्न करायची. गोलंदाजी मार्कवरती आपण विशाल यांना पाहतोय. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक आणि इथे चेंडू काही वेळ हवेमध्ये आहे, परंतु एक धाव मिळेल. कुठलाही धोका फलंदाजाला नसेल. धावसंख्येने 1 ने वाढ घेतली आहे. धावसंख्या होते ती 31 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे चौथं सुरू होत आहे. PCMC विरुद्ध बारामती एक मेगा फायनल इथे सुरू आहे. पुढचा चेंडू आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे थोड्याच वेळात ग्राउंडवरती उपस्थित होत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला, ज्यांना ज्यांना आपल्या या आयोजन कमिटीचे टी शर्ट ज्यांनी घातलेले आहेत ना, ब्लॅक आर्मी, त्या सर्व आयोजकांना एक विनंती आहे. बक्षीस वितरणाचा जो मंडप आपण उभा केलाय ना, त्या मंडपाच्या एका साईडला सगळ्यांनी जमायचंय. ज्यांच्याकडे काळ्या रंगाची जर्सी आहे, आयोजन कमिटी, आता सगळेच आयोजक आहेत, त्यामधले ब्लॅक टी शर्ट वाले, जॅकेट वाले सगळ्यांनी तिथे जमा व्हायचंय अशी सूचना देण्यात येते. पायरोवाले कोण आहेत? पायरोवाले आपण स्टेज जवळ लवकरात लवकर संपर्क साधा. इथे हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 33 धावा. 33 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे जी पडझड होती ना, ती पडझड इथे थांबवण्याचं काम आज 3 वादक, त्यामध्ये डीजे, 3 वादक आहेत. जे ढोली बाजा आहे, ढोल ताशा आहे. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा. मग शेवटच्या मॅच मध्ये ज्या चुका होतील ना, त्या चुकीला माफी नाहीये. चर्चा कोणाची होते? जो 1 नंबर वरती येतो ना, त्याची वर्षभर चर्चा होणार. सेमी फायनल पर्यंत गेलो, फायनलला हारलो, त्यांची चर्चा होणार नाही. चर्चा करण्यासाठी आपल्याला 1 नंबर वरती राहावंच लागेल. 35 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. चार षटकांचा इथे खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. बघा, विशाल यांनी जी गोलंदाजी केलेली आपण पाहिली ना, पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 5, अशा 2 षटकामध्ये 8च धावा खर्च केल्या.
38 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 5वं सुरू आहे. धावसंख्येला कुठेतरी थांबवण्याचं काम इथे दोन्ही गोलंदाजांनी केलंय. विजय आणि त्याच्यानंतर विकास. इथे चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. एक फलंदाज बाद 39 आहेत. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. ए ते गेट उघड. गेट. ए मित्रा. ए वॉचमन. गेट 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 उघडा. एकोणचाळीस धावा झाल्यात. इथे 2च फलंदाज बाद आहेत. पुढचा चेंडू इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज तितकाच हुशार आहे. एखादा संघनायक प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाची इथे जेव्हा विकेट घेतो ना, तो अजून त्या विकेटमध्ये किंवा तो अजूनही त्या मॅचमध्ये कमबॅक करून देण्याची ताकद निर्माण करतो. 2 षटकांमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्यात आणि एका फलंदाजाला इथे बाद केलंय विजय यांनी. विकास यांनी 8 2 षटकांमध्ये आणि विजय यांनी 15 2 षटकांमध्ये. 4 मध्ये 23 आणि 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत 2 षटकांमध्ये. 5 षटकांचा इथे खेळ संपलाय. 39च धावा झाल्यात. शेवटचं षटक इथे मैदानामध्ये सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण मनोजांना पाहतोय. पहिला चेंडू खेळत असताना मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. इथे झेल टिपलाय. तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. 39 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद. धावसंख्या होते ती 39 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. 5 चेंडू अजूनही पहिल्या डावातील शिल्लक. इथे चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी यष्ट्यांना चिटकून तो उभा आहे. कुठली अतिरिक्त धाव खर्च करत नाहीये. 39 धावा झाल्या. 3 फलंदाज इथे बाद आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. लास्ट 3 बॉल्स पहिल्या इनिंग मधील. इथे फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. 1 धाव पूर्ण. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. 40 धावा झाल्यात. 40 धावा
आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 3 फलंदाज इथे बाद आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. 3 चेंडूंचा खेळ इथे अजूनही शिल्लक. हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे फलंदाज क्रमांक 4 बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. वाह, काय गोलंदाजी इथे केली जाते. जे स्लॉग ओव्हर मध्ये शेवटच्या षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 41 धावा आले.
आपणचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं हार्दिक स्वागत. मी ज्येष्ठ नागरिक संघटना. मॅच चालू करायची आहे, मॅच चालू करायची आहे. धन्यवाद. इथे मधला बोर्ड काढ. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही इकडे स्पर्धा असं उलटाला उलटा या मैदानामध्ये संपन्न मॅच चालू होते. करायचंय. ते स्कोर काय आजचे झालं? स्कोर सत्कार मूर्ती माननीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे आप्पा, यांचं तुमच्या शुभागमन झालंय. टीमनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. 40 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 42 रनांची गरज आहे. बारामतीला पहिली इनिंग संपलेली आहे. 42 रनांची गरज आहे. जयेश शिंदे टीमचा मालक निलेश अमृतकर यांनी वरती यायचंय. त्याचबरोबर PCMC लेजंड्स रविदादा पवार आलेल्या सर्व जिल्ह्यामधील, पुणे जिल्ह्यामधील ज्यांनी या स्पर्धेसाठी मदत केली, सर्व स्पॉन्सरर्सचं, आयोजकांचं, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या सर्व सभासदांचं खूप खूप आभार आणि स्वागत करतो. धन्यवाद. आपण इथे पाहतोय 42 धावेचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू इथे निर्धाव आहे. मॅच चांगली होणार आहे कारण दोन्ही संघांमध्ये गोलंदाज आहेत. दोन्ही संघांमध्ये तितकेच मातब्बर फलंदाज देखील आहेत. सत्कार मूर्तींचं इथे ढोल ताशांच्या आवाजामध्ये शुभागमन झालंय. मान्यवरांची आपण जी आतुरतेने वाट पाहत होता ते मान्यवर आपल्या भेटीला इथे आलेले आहेत. माननीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे इथे आपण पाहिलं तर त्यांचं शुभागमन झालं आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच आपण ही मॅच संपन्न करून घेतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी इथे गोलंदाजांकडून पाहायला मिळते. 1 धाव झाली आहे. 42 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे शंकरराव पाटील, त्याचबरोबर नाना कार्याध्यक्ष शिंदे यांचंही केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं स्वागत. अरुण पवार, अभय गरगटे, स्वप्नील मोहिते, राऊत, आदरणीय जागोष्टी सरांचंही केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं स्वागत. सगळ्या बच्चे लोगों ने पीछे रखो, सबको ट्रॉफीज मिलने वाला है. इथे मात्र सुरेख फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. या दुसऱ्या डावातील एक पहिला सनसनीत चौकार 4 धावेंसाठी इथे खेळला जातोय. योगेशच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि खऱ्या अर्थाने या धावसंख्येला जागोष्टी सरांचं खूप खूप स्वागत. आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माऊली नररे चषक 11वे फायनल मॅच जयेश शिंदे जी आप्पांच्याच नावाने टीम बारामती संघाकडनं खेळतीये त्यांच्या विरोधात JS PCMC लेजंड्स थर्ड अंपायरला विनवणी केलेली आहे रनआउटसाठी. बघूया काय निर्णय होतोय. या मॅचेसचे स्पॉन्सरर्स अक्षत जैन, इपिऑन फार्मा, आनंद मेडिकल डिस्ट्रीब्युटर, विजू शेठ राठी, तापडिया डिस्ट्रीब्युटर, सिटी डिस्ट्रीब्युटर, श्रीराम एंटरप्राइजेस, श्रीराम डिस्ट्रीब्युटर, सास, JSU फार्मा, SB जोशी आणि कंपनी, चंदन फार्मास्युटिकल, नौकार मेडिको, 3S डिस्ट्रीब्युटर, रोहिदास नाना राजापुरे, नवजीवन मेडिकल केडगाव, सागर पायगुडे, त्याचबरोबर संजय कुंजीर, संजय शहा, राहुल देशपांडे, सर्व स्पॉन्सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तिसऱ्या पंचांचा कॉल इथे येणं गरजेचं आहे.
तिसरे पंच एक आउट झालेला आहे. जे शिंदे 11चा रनआउट. योगेशचा इथे झेल सुटला आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय विशाल. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे टोपे कुठे टोपे? विशाल इथे धावबाद होत आहेत आणि विशाल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सागर. विशाल बाद झालाय, सागर आलाय. विशाल सागर. वारे कुठे आहेत? वारे वारे सागर इथे मैदानामध्ये येतोय योगेशच्या साथीने. 6 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 6 धावा. युद्ध नक्कीच रंगणार आहेत. ती 36 चेंडूमध्ये जरी 42 धावा इथे गरजेच्या आहेत, परंतु पहिल्या षटकामध्ये तर पॉवर प्लेच्या 6 आल्यात आणि एक फलंदाज बाद आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय नितीन याला. मागच्या मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. पुढचा चेंडू षटक क्रमांक 2चा. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला डाव्या बाजूला इथे खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळतेय. चित्याच्या चपळाईने इथे एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक संपलं 6 धावेंवरती एक फलंदाज बाद झाला. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू होतं आणि पहिल्याच चेंडूवरती एक धाव आहे. संयमाबरोबर आक्रमण, बरोबर केलेला गोलंदाजाचा फिट आणि फाईन कार्यक्रम. योगेश पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईकला सज्ज होईल. बेस्ट वर्सेस बेस्ट. इथे चेंडू हलक्या हाताने कट केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. सिंगल. डायरेक्ट हिट झालाय. नेहमी डायरेक्ट हिट झाल्यानंतर काहीशी शक्यता असते, परंतु इथे लगेचच पंचांनी ही शक्यता फेटाळून दिली आहे. इथे नॉट आउटचा कॉल आहे. म्हणजे पंचांकडे तुम्ही दाद मागा, ते देतील, परंतु आदराने दाद मागा. त्यांना दम देऊ नका. इथे एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. 42 धावेंचा इथे पाठलाग आहे. आतापर्यंत 8 झाली आहे. चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्क वरती. जे पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. दुसरा षटक हे पॉवर प्लेचं आहे. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू. बॅट हातातून निसटली, परंतु कुठलाही धोका नसेल. इथे हा चेंडू मात्र डॉट बॉल जातोय. निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तितकीच चांगली फलंदाजी आहे. कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत भाऊ रासने यांचं केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत आलेले निलेश कदम, भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत. राजू परदेशी, प्रशांत सुर्वे, निलेश कदम, संकेत थोपटे आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा. हेमंत भाऊ एक मिनिट. अध्यक्ष इकडे हेमंत भाऊ. भाऊ या इथं बसा, इथं बसा. धन्यवाद. धन्यवाद ढोल पथक. धन्यवाद ढोल पथक. धन्यवाद. यांना थांबवा. ढोल पथक जरा थांबा. ढोल पथक थांबा. थांबवा यांना. मॅच थांबली. अहो ढोल पथक थांबवा. आयोजक अहो थांबवा. एकाला थांबवलं की दुसरे चालू होतात. थांबा. मॅच चालू होत नाहीये. एकदा का मॅच संपली ना, दोघांना अजिबात थांबून देऊ नका. दोघांनाही वाजवायला सांगा. आता मॅच होऊ द्या. अंधाराचं साम्राज्य येण्या अगोदर ते आपल्याला मॅच कंप्लीट करू द्या. ढोल रात्रीचा वाजला तरी चालेल. पुढचा चेंडू
इथे आखूड टप्प्याचा चेंडू बिस्टाईप स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये झेल टिपला जाईल, दुसरा मासा गळाला, दुसरा फलंदाज योगेश इथे बाद, बड़ी मछली जाल में लेनी होगी हर हाल में, दूसरा फलंदाज बैक टू द पैविलियन डीजे। इथे मात्र एक मोठा मासा गळाला लागलाय। बारामती संघाचा प्रमुख फलंदाज, मागच्या मॅचचा हिरो इथे स्वस्तामध्ये बाद झालाय। दुसरा फलंदाज इथे बाद होतोय 9 या धावसंख्येवरती। आता मॅच मध्ये रंगत येणार, ही फायनल तीच आहे ज्या दोन वाघांची झुंज मैदानामध्ये जुंपलेली आहे। एका बाजूला पिंपरी चिंचवड तर दुसऱ्या बाजूला बारामती, दोन वाघांची झुंज या मैदानामध्ये जुंपलेली आहे। जो अधिराज्य गाजवेल तोच या पर्वाचा मानकरी होईल। 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 फलंदाज बाद 9 धावा, शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि 24 चेंडूंमध्ये 33 धावांची अजूनही गरज आहे। मॅच ऑन आहे, लो स्कोरिंग मॅच सगळ्याच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगल्या गेल्यात। हे रंगवायचं काम गोलंदाज करतात। आपले लाडके नगरसेवक देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात। एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते। एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 10, दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय। 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स, 3rd ओव्हर इन प्रोग्रेस। तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे। 10 धावा झाल्यात, अजूनही 32 धावांची गरज आहे। 23 चेंडू आणि 32 धावा, उलट सुलट आकडे आहेत बघा। 2वरती 3 23 आणि 3वरती 2 32 हव्यात। पुढचा चेंडू, गोलंदाज प्रकाश, डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज। इथे गती परिवर्तन, चेंडू जर आपण पाहिला तर हळुवार पद्धतीने तिथे हाताळलाय। बॅटच्या समोरून चेंडूने वळण घेतलाय, गर 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 फिरवलाय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात। इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे। त्याचबरोबर कृष्णा सर परब यांचंही स्वागत केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं। भारतीय जनता पार्टी कसबा विधानसभा मधून आलेले प्रशांत सुर्वे, निलेश कदम, सनी पवार, साळुंके, त्याचबरोबर निलेश कदम यांचंही केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट कडनं स्वागत। धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा झाल्या, 2 फलंदाज इथे बाद आहेत। काय मॅच रंगवली जाते, फायनल व्हावी तर अशी याचसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिन गोड व्हावा आणि अगदी गोड इथे मैदानामध्ये मॅच सुरू आहे। इथे आडवा बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्राच्या डाऊन दी बॉल, इथे मात्र झेल निसटलाय। जाळं विणलं, काही अंशी जाळं फाटकं निघालं, त्या फाटक्या जाळ्यातून चेंडू निसटला, चेंडूने मात्र माती खाल्ली, झेल निसटला, जीवदान फलंदाजाला मिळालंय। इथे झेल निसटलाय, कॅचेस विन द मॅचेस, अमितचा झेल सोडलाय आणि हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे। 12 धावा आतापर्यंत झाल्या, 30 धावा अजूनही करायच्या आहेत। चेंडू शिल्लक आहे ते 21 चेंडू आणि 30 धावा, दोन्ही संघांकडे समान संधी आहे। पुढचा चेंडू इथे काहीसं पदाला तिथे केलं, उजव्या यष्टीच्या लगत चेंडू आपण मार्गस्थ होताना पाहतोय। सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आहे। इथे डॉट बॉल आहे, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत। इथे मॅच एवढी रंगवण्याचं काम दोन्ही संघातील खेळाडू आपण पाहतोय, सुरेख कामगिरी करतात। एका बाजूला बारामती संघ फलंदाजी करतोय, फार दूरवरतून आलेला हा संघ आहे, सहजासहजी मॅच सोडणार नाही। तर पीसीएमसी देखील कुठला नवीन आहे ते देखील इथे चांगले प्रयत्न करतात। हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर आहे। गोलंदाजाची स्तुती केली, चांगला चेंडू हाताळतोय। इथे गोलंदाजाची स्तुती केली ना केली, लगेच गोलंदाजाला दृष्ट लागली, पुढचा चेंडू अवांतर हाताळला। वाईड बॉलने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 13 धावा। 20 चेंडूमध्ये अजूनही 29 धावींची गरज आहे। मॅच अजूनही संपलेली नाहीये।
अजूनही 29 धावा करायच्यात. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. मैदानाला समांतर आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल सिंगल सिंगल. फक्त आणि फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. धावसंख्या होते ती 14 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. 2 फलंदाज इथे बाद आहेत. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. 28 धावेंची अजूनही गरज आहे. 19 चेंडू इथे शिल्लक आहेत. 19 बॉल्स आणि 28 रन्स रिक्वायर्ड. ते भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते आदरणीय श्री प्रशांत भाऊ सुर्वे. इथे वाईट बॉलचा कॉल आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. राजू परदेशी, निलेशजी कदम, सनी पवार, गोपीजी यमूल, महादेव साळुंके, जयदीप शिंदे, संकेत उपटे. काय पुढचा चेंडू प्रकाशाचा. बिरजू दादा नावरे आणि विनायकजी रासने. इथे पुन्हा एकदा चेंडू मिस्टर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मिळालेल्या जीवदानाचा मात्र फायदा घेता आला नाही. तिसरा फलंदाज जेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे इथे मात्र पुन्हा एकदा पीसीएमसी संघाने कमबॅक केलाय. बघा 42 धाव्यांचा पाठलाग आहे. कोणाला वाटलं होतं का की मॅच एवढी रंगली जाईल. गोलंदाजांनी जे रंग भरण्याचे काम केलंय ना. चला ड्रिंक टाइम उरकून घ्या लगेच. एक्स्ट्रा खेळाडू चला पटकन या बाहेर. एक गोष्ट लक्षात ठेवा, बारामती संघाला फलंदाजी करायची आहे. त्यांना इथे कुठलाही डिस्टर्ब होता कामा नये. चेक हॅलो चेक माईक चेक हॅलो चेक माईक चेक. शेवटचे आपण पाहतोय 18 चेंडू शिल्लक आहे. 18 चेंडूंमध्ये अजूनही 27 धावेंची गरज. 18 चेंडू 27 धावा. नवीन बॅट्समन कोण आहे? नाव काय? मनोज. चला ठीक आहे. मनोज इथे नवीन बॅटर पाहतो आपण. आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा नितीन. या गोलंदाजांकडे काहीतरी क्लास आहे. बघा मॅच काय रंगवण्याचं काम केलंय. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय. क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधून चेंडू होतोय फरार. इथे येईल. डायरेक्ट रोपला लागलाय किंवा नाही आपल्याकडे आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल घ्या. षटकार आहे. मला वाटतं इथे खेळाडूने दिलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. खेळाडूंनी कळवलंय षटकारच आहे. धन्यवाद डीजे. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. या षटकारानंतर पुन्हा एकदा मॅचने रंग बदललाय. 17 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे. 17 बॉल 21. पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण चढवलंय. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. मोठा प्रहार फाईन लेगच्या दिशेने. फार मोठी धावपळ. इथे मात्र चेंडू जाईल पुन्हा एकदा. धन 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 करत चौकार. 4 धावा.
या अंतिम सामन्याच्या निमित्तानं हा देखणा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा मोठा फटका आहे. षटकार चौकार चौकार. मॅचचं रंग आणि रुपडं बदलायचं काम इथं फलंदाजाने केलंय. डीजे तुम्ही का थांबलाय? वाजवा एखादं चांगलं गाणं. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29. आता मॅच आले 15 चेंडू आणि 13 धावा. मॅच होती कुठे आणि आली कुठे? पुन्हा एकदा चेंडू बॅटवर तुंबरस झालाय का? चेंडू जाईल शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. सिंगल तर घेतली आहे. बघा खेळाडूचं नाव गणेश आहे आणि गणपती नेहमी संकटात धावूनच येतो. गणेश आपल्या संघासाठी धावून आलाय. जी पडझड होती ती रोखली आहे आणि त्यानंतर बॅटमधून धावा देखील आल्या. 30 धावा इथे होतात. 3 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे. अजूनही 12 धावांची गरज आहे. 14 चेंडू 12 धावा. 12 धावा 14 चेंडू. मॅच होती कुठे आली आहे कुठे? रंग बदलण्याचं काम कधी इकडे तर कधी तिकडे. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र परफ्यूम डिलिव्हरी. चेंडूने जे उसळी घेतली ना फलंदाजाच्या अगदी नाकाजवळून चेंडू गेलाय. चेंडूचा वास देखील फलंदाजाला आला असेल म्हणून या ठिकाणी परफ्यूम डिलिव्हरी आपण म्हणतोय. हा ग्राउंड वरती एन्जॉय करायला कोणी जायचं नाही. नाचण्यासाठी तुम्हाला इथे मैदान आहे इथे नाचू शकता. हा स्पर्धेचा 5वा दिवस. गेले 4 दिवसापासून हा थरार पाहण्यासाठी अनेक क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित झाले होते. सर्व केमिस्ट बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि आजचा हा शेवटचा फायनलचा थरार मैदानामध्ये रंगत असताना या ठिकाणी अनेक मान्यवरांची या ठिकाणी प्रमुख उपस्थित लाभलेली. सर्व मान्यवरांचं चेंडू आपण पाहिला तर कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळून काढला जातोय. डीप पॉइंट मध्ये चेंडू जाईल अडवला तिकडे प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32. शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावेंची गरज. 12-10 मध्यंतराचा वेळ मिळालेलाच आहे. षटक इथे बदली होईल तोपर्यंत डीजे मास्टर एक सुमधुर संगीत प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी वाजवतील. धन्यवाद. ज्यांची आपण चातकाप्रमाणे अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो. चातक पक्षी सर्वांना माहितीच आहे. पावसाच्या पाण्याची तो जितक्या आतुरतेने वाट पाहत असतो त्याचप्रमाणे शेतकरी बांधव सुद्धा माझ्या आतुरतेने त्या पावसाच्या पाण्याची वाट पाहत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय किंवा ह्या स्पर्धा आपण भव्य दिवस स्पर्धा या ठिकाणी भरवल्या ते आपल्या सर्व केमिस्टचं दैवत आपल्याचं सर्वांचे हृदय सम्राट माननीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांचं या ठिकाणी स्टेजवरती आगमन झालं आहे. मगाशीच त्या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्यामध्ये या ठिकाणी आपणचं स्टेजवरती शुभ आगमन झालं आहे. त्यांच्याबरोबर अनेक मान्यवर मंडळीसुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. सर्व मान्यवर मंडळींचं पुन्हा एकदा पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मनापासून स्वागत. 12 चेंडू आणि 10 धावेंची गरज. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. फार मोठा तिथे प्रवास करून 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील का? चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने जिथे एक होती तिथे 2 धावा पूर्ण केल्यात. स्ट्राईकला गणेशला यायचं होतं. गणेश इथे मात्र गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहिला. इथे फलंदाजीसाठी देखील चांगली कामगिरी करतोय. 12 चेंडूंमध्ये 21 धावेंवरती तो नाबाद आहे. पुढचा चेंडू अविनाशाचा. इथे चेंडू पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1च धाव आहे. संघासाठी 3 धावा इथे वाचवल्या जात आहेत. परंतु आता 1 धाव देखील खर्च करता येणार नाही कारण शेवटचे 10 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. 10 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा करायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू इथे समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात. 1 धाव मिळेल. 1 धावेने समाधान. 1 धावेने देखील आता लक्ष साध्य होऊ शकतं. ज्यावेळेस प्रयत्न करायचा होता त्यावेळेस योग्य केला गणेशाने. मोठे फटके खेळून काढले. चौकार षटकार चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. इथे आता एकेरी दुहेरी धावेने देखील लक्ष साध्य होऊ शकतं. पुढचा चेंडू
इथे पुन्हा एकदा सिंगल मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. 5 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावा. या पर्वाचा मानकरी कोण होईल? बारामती का PCMC लेजंड? MSCDचे पश्चिम विभाग खजिनदार आदरणीय श्री प्रशांतजी खलेबे, आपणास विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल झालाय. 7 चेंडू मध्ये अजूनही 5 धावेंची गरज आहे. इथे निर्धाव चेंडू येईल का या चेंडूवरती सामना संपेल? फायनल अगदी रोमहर्षक झाली आहे. यासाठीच प्रयत्न केला होता. हे पर्व देखील सुखकारक होण्यासाठी आणि तो प्रयत्न देखील योग्य दिशेने वाटचाल करतोय. पुढचा चेंडू. इथे मोठा प्रहार. सामना संपवणारा षटकार डीजे. फक्त मैदानामध्ये नाचू नका. बारामती संघाने ठीक आहे तसं तर जाणार आहे. अतिशय ऐका नाचत नाहीये. स्पर्धेमध्ये मिळवलेला आहे. फायनलचे विजेते ठरले आहेत ते बारामती संघ. सर्वांनी आनंदोत्सव साजरा केल्यानंतर सर्वांना विनंती की लवकरात लवकर आपण या ठिकाणी स्टेज समोर यायचं आहे. या ठिकाणी गेले 5 दिवस या ठिकाणी हा देखना सोहळा आपल्या समोर साजरा होत होता आणि त्याचा अंतिम बक्षीस वितरणाचा सोहळा आता या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडणार आहे. तरी सर्वांना विनंती की आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. सर्वांनी स्टेज समोर येऊन उभं राहायचं आहे. CABDचे कायदेशीर सल्लागार आदरणीय श्री नितीनजी देव, आपणास विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय श्री प्रशांतजी खलिबे खजिनदार MSCDA, आपणास विनंती पश्चिम विभाग, आपणास विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नितीनजी देव सर, आपणास विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. JS11 या पर्वाचा मानकरी. क्या बात है. एकी मारा, सॉलिड मारा.